नमस्कार मित्रांनो. आज या लेक्चरमध्ये आपण दिनांक 18 मार्च 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहे. तर आपण चालू करूया. तर बघा, पहिली घडामोड UNIQLO. तर या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आली आहे. आता आपण बाकीचे महत्त्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर बघूया. तर हरमनप्रीत कौर यांची पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर रोहित शर्मा ICC T20 वर्ल्ड कप 2026चे ते ब्रँड ॲम्बॅसेडर होते. IMP प्रश्न आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर, तर त्यांची निवड UN रोड सेफ्टी कॅम्पेनच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं, लोअर कोपेली जलविद्युत प्रकल्प हा आसाममध्ये उभारण्यात आलेला आहे. तर याचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यामुळे चर्चेमध्ये आहे. त्यानंतर पुढचं, मेघामलाई वन्यजीव अभयारण्य. तर हा तमिळनाडूमध्ये आहे. इथं काही नवीन स्पेसीस सापडल्या, त्यामुळे तो चर्चेमध्ये आहे. त्यानंतर पुढची घडामोड, नीता अंबानी यांना ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड हा देण्यात आला. तर हा अवॉर्ड कोणातर्फे देण्यात आला, तर कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भुवनेश्वर, ओडिसा राज्यामध्ये आहे. तर त्यांच्यातर्फे नीता अंबानी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. आणि शेवटची घडामोड, मत्वा धर्ममेळा हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर तो पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. तर अशा या दिनांक 18 मार्चच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण लेक्चरमध्ये बघितल्या. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, घडामोडी कशा वाटल्या, याबद्दल नक्की कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.